जागा वाटपावरून महाविकास आघाडीच्या गोटामध्ये धुसफूस जी आहे ती सुरू आहे। पुण्यातील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। कसबा विधानसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडतो याची हमी द्या। ठाकरेंच्या शिवसेनेची बैठकीत अशा प्रकारे मागणी करण्यात आली आहे। कसबा विधानसभा सोडली तरच लोकसभेत काँग्रेससाठी काम करणार असं सुद्धा जे वक्तव्य आहे आणि अशी सुद्धा भूमिका समोर आली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटामध्ये धुसफूस असल्याचं समोर येत आहे। पुण्यातील महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। कसबा विधानसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सोडतो याची हमी द्या अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे। कसबा विधानसभा सोडली तरच लोकसभेत काँग्रेसला पाठिंबा देणार, काँग्रेससाठी काम करणार असं म्हटलं जात आहे। रवींद्र धंगेकर यांच्या विजयासाठी काल काँग्रेस भवन इथं आघाडीची बैठक पार पडली आणि या दरम्यान ठाकरेंची शिवसेना काहीशी आक्रमक झालेली दिसून आली। त्यामुळे महाविकास आघाडीच्या अंतर्गत गोटातली ही जी काही धुसफूस आहे ती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे। पुन्हा एकदा याबाबत चर्चा होताना दिसते। या संपूर्ण धुसफुसीमुळे आणि ही जी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे त्यामुळे काही महाविकास आघाडीच्या समीकरणावरती परिणाम होईल का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून। तुषार, अगदी निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीच्या गोटामध्ये अजूनही अंतर्गत जी आहे ती धुसफूस निर्माण आहे। नक्कीच गार्गी, आपण जर पाहिलं तर पुण्याची लोकसभेची जागा ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस काँग्रेसमधली धुसफूस खरं तर बाहेर निघाली होती। आता मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने आता धुसफूस केल्याचं एकंदरीत चित्र बाहेर निघताना पाहायला मिळतंय। काल महाविकास आघाडीची खरं तर पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये बैठक होती आणि त्यामध्ये रवींद्र धंगेकर यांचा प्रचार कशा पद्धतीने महाविकास आघाडीने करायचा या संपूर्ण बाबत चर्चा करण्यात आली होती। त्यामध्ये अनेक रणनीत्या खरं तर ठरवण्यात आल्या आणि त्यावेळेसच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने एक पवित्रा घेतला आणि त्या पवित्र्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचवल्याचं पाहायला मिळालं। विशेष करून जर यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेनेचं स्पष्ट असं मत होतं, ज्यावेळेस लोकसभेवरती धंगेकर पुढे जात आहेत तर त्यावेळेस आम्हाला शिवसेनेला कसबा ही विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासाठी सोडण्यात यावी असं खरं तर मत हे शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आलं आणि त्यावरतून एकंदरीत अनेक नाराजी नाट्य त्या बैठकीमध्ये रंगल्याचं पाहायला मिळालं। यावरती तोडगा काढण्यासाठी काँग्रेसकडनं असेल किंवा राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल यांच्या वरिष्ठांनी खरं तर प्रयत्न केल्याचं पाहायला मिळतंय। मात्र हा विधानसभा ही निवडणूक नंतर असल्याने त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले की या बैठकीत ही बैठक आता लोकसभेसंदर्भात विधानसभेच्या संदर्भातली जी चर्चा होईल ती वरिष्ठांच्या सहमतीने पुढील काही दिवसांमध्ये होईल आणि त्यानंतरून कोणाला कसबा विधानसभा द्यायची यावरती चर्चा केली जाईल असंही या बैठकीमध्ये सांगण्यात आले आणि त्यानंतरून या बैठकीला नक्कीच तुषार या संपूर्ण बैठकीकडे आणि यामधनं ज्या प्रकारे ठाकरेंनी मागणी केली आहे या मागणीची अंमलबजावणी होणार का, ती मान्य होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।